नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते आपल्या एक नवीन धार्मिक व्हिडिओ मध्ये। जसं की आपण वृंदावन, गोकुळ, जन्मभूमी सगळं काही फिरलो। आता या ठिकाणी आल्याच्या नंतर 10% लोक बरसाण्याला येतात आणि आपण पण आता बरसाण्याला चाललेलो आहोत। तर पाठीमागं बघा, मस्त हायवेला म्हणजे रोडला थांबलो त्यामुळे जास्त गाड्यांचा आवाज येतोय। तर पाठीमागं शेत आहे, शेतीमध्येच आम्ही जरा रस्त्याच्याकडे थांबलो होतो आणि इकडे रात्री पाऊस झालाय। आता शेतकऱ्यांचे ना साळ लावायची चालू झाली इकडं। आता बरसाण्याला जायच्या अगोदर कीर्ती मंदिर आहे। कीर्ती मंदिर कशाचं आहे, राधा राणीच्या आईचं नाव कीर्ती होतं आणि त्यांच्या नावापासून एक कीर्ती मंदिर आहे, ते पण खूप छान आहे। तर बोललं जातं की 10% लोक इथं आल्याच्या नंतर बरसाण्याला येतात, त्यातलेच आम्ही पण आहेत आणि तुम्ही पण म्हणायचं व्हिडिओ बघितल्याच्या नंतर। तर बरसाण्यामधले व्हिडिओ आपण सगळ्यात अगोदर घेणार आहोत, कीर्ती मंदिर, नंतर बरसाण्याचं राधा राणीचं मंदिर आणि नंदगाव। तर सगळे काही व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहात। तर पाठीमागे बघताय तुम्ही साळीची शेती केलेली आहे, म्हणजे भाताची शेती। आता पाऊस झालाय त्यामुळे इकडे पण शेतकऱ्यांनी लागवडी सुरू केल्यात। तर चला आपण डायरेक्ट भेटूया आता सगळ्यात अगोदर कीर्ती मंदिर मध्ये। कीर्ती मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत, त्याची नक्षी इतकी छान आहे ना। तर सगळ्यात अगोदर आपण चप्पल वगैरे काढूया, कारण की आता काय माहिती या ठिकाणी पण सेल्फी स्टिक आतमध्ये अलाउड आहे का नाही, आणि सेल्फी स्टिकने जरा छान शूट घेण्यात येतो आणि तुम्हाला दाखवता पण चांगलं येतं। पण बघू, जर अलाउड असेल आतमध्ये तर घेऊन जाऊया। सगळ्यात अगोदर तर चप्पल काढू। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर चेकिंग झाली, पण सेल्फी स्टिक आतमध्ये अलाउड होती त्यामुळे काही कुणी म्हटलं नाही, त्यामुळं आणली आहे। बॅग्स वगैरे चेक होतात या ठिकाणी पण। तर एवढं भारी मंदिर आहे आणि सकाळचा टाइम आहे, आता 9 वाजले। तर आज जरा ऊन जास्तच आहे। तर हे बघा, त्याचा तुम्हाला मी बॅकच्या कॅमेराने मंदिराचा व्ह्यू दाखवते। तुम्ही प्रेम मंदिरचा व्हिडिओ बघितला असेल, सेम प्रेम मंदिरच्या व्हिडिओच्या म्हणजे मंदिरासारखंच या मंदिरावरती पण अशीच नक्षी आहे आणि याच्यावर पण संध्याकाळी लाईटीचा शो असतो संध्याकाळी। तर हे मंदिर एवढं भारी वाटतं। हे बघा, सगळ्या साईडनी एवढं छान बनवलेलं आहे ना हे मंदिराला। ही मोराची नक्षी बघा, हा मोराची नक्षी। तर हे पहा, मंदिरात आल्याच्या नंतर आतमध्ये किती छान दृश्य आहे राधा राणीच्या सख्यांचं, कीर्ती माताचं बनवलेलं आहे, खूपच भारी आहे। हे बघा, हे किती छान फिरतंय आणि ह्या सगळ्या राधा राणीच्या मैत्रिणी म्हणजे सख्या, बालसख्या आहेत म्हणायचं। आणि श्रीकृष्ण आणि राधा राणीची रासलीला पण या ठिकाणी दाखवलेली आहे। तर बाहेरचं आपण बघितलंय, बघताय पाठीमागं किती छान आहे। मंदिर समोर आहे, म्हणजे हे पण तसंच आहे, दोन सगळीकडून सेम मंदिर आहे। आपण कुणीकडून पण जा, दरवाजा सेमच दिसणार, अशी या मंदिराची महिमा आहे। तर हे पहा, पाठीमागं परिसर हा पण खूप मोठा आहे, किती पण गर्दी असली तरी आतमध्ये मोकळंच वाटतं। तर चला आता आपण आतमध्ये मंदिराच्या जाऊन दर्शन घेऊ एकदा। इतकं ऊन पडलंय, भयानक ऊन आहे। तर आतमध्ये आपण दर्शन केले, तुम्हाला त्या ठिकाणी बाल राधा आणि कीर्ती माता यांचं दर्शन इथं म्हणजे बालराधाचं दर्शन या ठिकाणी होतं। कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि मथुरेवरून 40 ते 45 हार्डली मिनिट लागतात या ठिकाणी येण्यासाठी आणि तुम्हाला इलेक्ट्रिक बसेस पण अवेलेबल आहेत। तर चला भेटूया आता नेक्स्ट कोणतं राहणार, राधा राणीचं गाव म्हणजे राधा राणीचं घर बरसाणा। तर चला, तर आतमध्ये आपण दर्शन केलंय। आपल्याला या ठिकाणी बालराधा आणि त्यांच्या आई कीर्ती माता यांचं दर्शन या ठिकाणी होतं, म्हणजे बालराधाचं मूर्ती आतमध्ये आहे त्यांच्या आईच्या हातामध्ये घेतलेली। तर ते आतमध्ये जास्त काही व्हिडिओ अलाउड नव्हता, तरी पण छोटासा मी व्हिडिओ घेतलाय। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कीर्ती मंदिरचा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। चला भेटूया आता राधा राणीच्या घरी, गावाला जाऊन, ज्या ठिकाणी राधा राणीचं बालपण गेलं होतं। सगळं काही बालपण मी तुम्हाला तिथे दाखवणार आहे, ज्या ठिकाणी राधा राणी खेळल्या होत्या हेही मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्कीच बघा।
इकडे या ठिकाणी पण राहण्याची त्याची सोय खूप छान आहे. इथं पण आश्रम वगैरे आहेत. जर तुम्ही मथुरेहून येत असाल तर डायरेक्ट हायवेने तुम्ही येऊ शकता आणि हार्डली 40 ते 45 मिनिट या ठिकाणी यायला लागतं बरसाण्याला यायला. आणि नक्कीच या 10% नाही, खरं तर 50 नाही, सगळ्याच लोकांनी मथुरेमध्ये आल्याच्या नंतर बरसाण्याला आलंच पाहिजे. कारण की राधा राणीचं बालपण हे सगळं मथुरेमध्ये बरसाण्यामध्ये गेलेलं आहे. तर चला भेटूया अशाच नवीन धार्मिक व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.